नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. ओमर अब्दुल्ला होणार जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री. विजयानंतर फारूक अब्दुल्लांची घोषणा. तर हरियाणात भाजप स्पष्ट बहुमताकडे. गद्दारांना 50 खोके आणि बहिणीला फक्त 1500 रुपये. हा महाराष्ट्र धर्म नाही. उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालातून आपण सगळ्यांनी धडा घेतला पाहिजे. कोणतीही निवडणूक हलक्यात घेऊ नये. अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य. आणि मालेगावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खिशाला सोन्याचा पेन. सोहळ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित. आता पाहूयात सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने मोठं यश मिळवलं. तब्बल 10 वर्षांनंतर जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचा मोठा विजय झालाय. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे बडगाम मतदारसंघातून विजयी झालेत. अशातच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉक्टर फारूक अब्दुल्ला यांनी ओमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली. तर हरियाणात भाजपने स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. गद्दारांना 50 खोके आणि बहिणीला फक्त 1500 रुपये. हे दोन ठग माझा महाराष्ट्र लुटतायत असं म्हणत ठाकरेंनी निशाणा साधलाय. तसेच मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1500 रुपये देऊन घरी बसली असं म्हणत ठाकरेंनी खोचक टोला देखील लगावलाय. योजनांचा पाऊस पडत आहे. अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. योजना धडाधड सुरू आहेत. आमच्या हक्काचे पैसे ढापले. सरकार स्थापन करताना 50 खोके घेतले. फोडाफोडी गद्दारी करताना लाज वाटली नाही. आता आमचेच पैसे आम्हाला. हा आमचा महाराष्ट्र धर्म नाही अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे. सगळ्यांचे अंदाज चुकवत भाजपने सलग तिसऱ्यांदा हरियाणातील सत्तेला गवसणी घातली. सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर पडलेल्या भाजपने नंतर मुसंडी घेत काँग्रेसला मागे लोटलं. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा विरोधी बाकांवर बसावं लागणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. या निकालाबद्दल दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाष्य केलंय. कोणतीही निवडणूक हलक्यात घ्यायची नाही. प्रत्येक निवडणूक कठीण असते. आजच्या निवडणुकीतून सर्वात मोठा धडा हाच आहे की कधीच अति आत्मविश्वास बाळगू नका असं केजरीवाल म्हणाले. दिल्लीची QR इंडिया संस्था आणि अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षी सुरू झालेल्या फूड क्लिनिक मध्ये दिव्यांग बालकांवर मोफत उपचार करून त्यांना 100% बरे केले जाते. आजपर्यंत 51 दिव्यांग बालकांवर उपचार करण्यात आले असून यातील 30 बालके पूर्णतः बरी होऊन स्वतः पायावर चालतायत. ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील रुग्णांना फूड क्लिनिकचा फायदा होताना दिसून येतोय. नमस्कार. आपल्याकडे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मार्च 23 पासून लहान मुलांना जे अपंगत्व येतं पायाचं, क्लब फूट, कंजेनिटल टॅलिपस इक्वानो व्हायरस त्याचं नाव आहे. यासाठी QR इंडिया हे आमच्या डॉक्टरांना ट्रेनिंग देतं आहे वर्षातून एकदा. आणि त्याचबरोबर रोटरी क्लब हे याचंही सहकार्य आहे. रोटरी क्लब जवळपास त्यांच्या प्लास्टरचा खर्च करतो. आणि स्वरातिग्रह वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉक्टर लामतुरे, डॉक्टर जुने आणि त्यांची टीम ह्या प्लास्टर करतात. आणि त्याला एक ठराविक कालांतराने त्याला त्यानंतर शूज वगैरे वापरायला दिले जातात. ते शूजचा खर्च QR इंडिया करतं. जवळपास आपल्याकडे आजपर्यंत 51 लाभार्थ्यांनी याचा फायदा घेतलेला आहे. त्यामध्ये 30 जण पूर्णपणे दुरुस्त झालेले आहेत आणि रिमेनिंग जे 21 मुलं आहेत त्यांचं ट्रीटमेंट चालू आहे. आणि याचा पूर्णपणे 100% फायदा जनतेला होत आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून
मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करतेय। अमरावतीच्या महादेव खोरी परिसरातील जंगलात बिबट्याचा वावर असून या ठिकाणी आज सकाळी 2 बिबट्याच्या झुंजीत एका मादी बिबट्याचा मृत्यू झालाय। याबाबत वन विभागाला माहिती मिळताच पंचनामा करून त्या बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत। नाशिकच्या लासलगाव मध्ये दाम दुपटीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे। 40 दिवसात दाम दुप्पट करून देण्याच्या आमिषाला लासलगावकर तसेच 4 राज्यातील शेकडो जण बळी पडले असून 50,86,000 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार लासलगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली। सतीश काळे याने योगेश काळे याच्या नावावर स्टार इन्स्पायर ज्वेलर्स या फार्मची स्थापना करून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय। विशेष म्हणजे सतीश काळे याला अशाच प्रकारच्या गुन्ह्यात 6 वर्षे तुरुंगवास झाला होता। पुढील कारवाई पोलिसांकडून सुरू आहे। मी लासलगाव येथील रहिवासी असून योगेश काळे यांची कंपनीमध्ये मी स्कीम असल्यामुळे, दानदुप्पटची स्कीम असल्यामुळे मी 3,20,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले आहे आणि या कंपनीचे मुख्य सूत्रधार सतीश काळे सर असून माझे आज रोजी पैसे भेटणार होते, पण ते काय भेटले नाही। या बाबतीत आम्ही लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असून पोलिसांना ही नम्र विनंती आहे का लवकर आम्हाला न्याय द्यावा। रायगडच्या म्हसळा पोलिसांनी नशामुक्त म्हसळा मोहीम हाती घेतली असून त्या मोहिमेअंतर्गत गांजा विक्री करणाऱ्या 2 तर गांजाचे सेवन करणाऱ्या 2 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। म्हसळा शहरात अंमली पदार्थ व्यसनाच्या आणि विक्री तक्रारी स्थानिकांनी पोलिसांकडे केल्या होत्या। या अनुषंगाने म्हसळा पोलिसांनी तत्परता दाखवत गांजा विकणाऱ्या 2 तरुणांना तर गांजाचे सेवन करणाऱ्या 2 अशा एकूण 4 तरुणांना रंगेहात पकडून 76,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पुढील तपास सुरू असल्याची माहिती म्हसळा पोलिसांनी दिली आहे। वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते। पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। नाशिकच्या मालेगावात दिमाखाने उभ्या असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या खिशाला आता सोन्याचा पेन दिसणार आहे। ज्यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर देशाचं संविधान लिहिलं त्या महामानवाप्रती आपण देणे लागतो म्हणून 12 बलुतेदार संघटनेचे बंडू काका बच्छाव यांनी 5 तोळे सोने असलेला पेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास समर्पित केलाय। या सोहळ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि हा जो सुवर्ण पेन आहे हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा त्या ठिकाणी लागला। आणि मालेगावची भूमी आहे आणि मालेगावचे भूमिपुत्र हे माझा राहुल असेल, माझे सगळे सहकारी असतील 12 बलुतेदारच्या, त्यांच्या मनामध्ये आलं काही गोष्टी परमेश्वर
हे कोणी करत नसतं, मी म्हणणारे करत नसतात, हे परमात्मा करून घेत असतो। शारदीय नवरात्र उत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळत असून गोंदियात देखील नवरात्री निमित्त ठिकठिकाणी देखावे साकारलेत। शंकर चौकातील सिंधी नवयुवक दुर्गा उत्सव समितीने यावर्षी चारधाम यात्रेची प्रतिकृती साकारत देखावा तयार केलाय। या दुर्गा मंडपाच्या प्रवेशद्वारावर साकारलेली भव्य हनुमानाची मूर्ती भाविकांचं लक्ष वेधून घेतेय। बिग बॉस विजेता सूरज चव्हाणने आज जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलंय। दुपारी जेजुरीमध्ये त्याने मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेऊन खंडेराला अभिषेक घातलाय। यावेळी त्यांनी यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष करत जिंकलेल्या ट्रॉफीवर भंडाऱ्याची उधळण केली आहे। मल्हारगडावर त्याचं उत्साहात स्वागत करण्यात आलं असून दर्शनानंतर तो त्याच्या बारामतीमधील मूळ गावी रवाना झालाय। वेळ झाली आहे या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।